ब्लॉग तुम्ही बघा, गाडी मी बघतो. आता 1.5 लाख गेले असे पाण्यामध्ये. गोवा फेक बीचवर फिरतोय मी एकटा. 150 रुपये देगा लेगा तू. काम कर, एक काम करू तर कट होगा, ये कट होगा. रफूल तुम कौन है? होमस्टे कसंही असला तरी पार्किंग आपल्याला VIP पाहिजे. मला माहीत नाही, गेट ओपन करा, गाडी माझ्या आतमध्ये रस्त्यावरती मी लावणार नाही. आणि बाकीच्या लोकांची गाड्या बघा रस्त्यावर लागलेलं. तिथं आधी पण गाड्या होत्या जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा, आता चेकआउट करून गेलेत. गाडी सेफ पाहिजे भाई, एव्हरी कार लवरचं हेच असतं, गाडी सेफ पाहिजे. आम्ही कसेही राहू. कोई नाही फिलहाल प्यार, फिलहाल आपण सिंगल आहे बाबा. ओ काका नीट सांगा गाडी कशी लावू. टिप दे काका ना. टिप किती रुपये? या सावकाश प्रतीक. वाव समोर बघा बाय बीच. हो गाडीच बघतोय. ब्लॉग तुम्ही बघा, गाडी मी बघतो. मित्रांनो आता आम्ही आलोय हॉटेलला ब्रेकफास्ट करायला. दीक्षा ना ब्लॉग मध्ये खूप कमी बोलते, म्हणजे आज प्रॅक्टिस सेशन आहे. मग तिला विचार करू आम्ही या टीम मध्ये घ्यायचंय की नाही घ्यायचंय. हेअरकट केलं ना जाम मुर्गी फ्लॉट करते. बुर्जी पाव मागवलंय, मिसळ पाव मागवलंय. दीक्षासारखीच आहे बघा, गोलमध्ये वडा आणि बाजूला रस्सा. वडा उसळ, ऑमलेट पाव, मिसळ आणि कांदा भजी सांगितलं अजून. आता 1.5 लाख गेले असे पाण्यामध्ये. तसे माझा पूर्ण ब्लॉग करते मी. पार्सल इन्शुरन्स आहे. दीक्षा काय बोलली? ह्या बीचचं नाव मला माहित नाही, पण फुल प्रायव्हेट बीच आहे. आता मला माहित नाही मी कोणत्या बीचवरती आहे, पण रत्नागिरीच्या पुढे गेला तर तिकडे जाताना आम्हाला असं रस्ता भेटला म्हणून आम्ही जरा पॉज घेतला. आमची गाडी कुठे? हां, ही आमची गाडी आहे. आणि थोडा इथे पॉज घेऊन प्रायव्हेट बीचचा आम्ही जरा मजा घेतोय. एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे. वर्थ इट आहे की आपण एवढं ड्राईव्ह करून येणं. आणि मी तर म्हणेल की गोवा हे ओव्हर हाईप झालं आहे, बट मालवण इज रिअल सुख. नुसत्या गप्पा काय बोलायचं आहे पोरांना. पोरींच्या वर यांच्या गप्पा चाललेल्या असतात बघा तेव्हा. काय बोलते दीक्षा? कसं वाटलं बायको आमचं गाव? एकदम भारी. गोवा फेक आहे, फेल आहे गोवा, फेल आहे. तुझं पोटात थांबलं का दुखायचं? किसकी याद में किसी लड़की का चक्कर बाबू भैया. तेरे प्यार में दिल चाहता हूँ, बीचवर फिरतोय मी एकटा. चलो बैठो. टिकट खत्म इधर तक का. चला 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 रत्नागिरी, चला रत्नागिरी. पडावट 20 रुपये तिकीट. किती तिकीट पाहिजे तुला? 4-5 हजार रुपये द्या. 5 रुपये ओनली. 5 150 रुपये देगा लेगा तू. काम कर, एक काम करू तर आम्ही आलेलो आहोत आजच्या स्टेवर. कमल बघ, कमल राईटला. वाव, साया अरे साया. वाव.
माय गॉड, नाटकं तर एवढी आहे ना बाई, पोरींच्या वर पोरांची नाटकं. इकडे पार्थन फुल प्रोफेशनल मोडमध्ये आलेला आहे फोटोज काढण्यासाठी. आज तू क्या जाने दे, भूल गया. आमचे ड्रायव्हर दमलेले आहेत, सॉरी. डिस्टर्ब करू नका, मला झोपायचं. माझं काम झालेलं आहे, मी तुम्हाला सांगलेलं आहे. सर्वांना सुखरूप सर्वांना मी इथे आणतो. कट होगा, कट होगा नाही होगा कट. एडिटर मी आहे, फायनल एडिटर. माझा अप्रोच सध्या एडिटिंग मी करते, सो ट्रायल व्हर्जन. तुला मिठी आठवली का? मिठीला टॅग कर. माझा चॅनल आहे, मला बोलू द्या. और तू ऐसा मल्लू जैसा क्यों है? गाड़ी धोने अन्ना इडली वड़ा नहीं मिलते हैं, पोहे मिलते हैं. इंडियन आयडलचे जज जीवन भालेराव. पहले इसको भेजो अंदर. सब ट्रिप से कब से चालू है? हाँ, मेरा दोस्त प्रेशर आया इसको. थोड़ा प्रेशर डालो. जीवन एक सूर घे, एक सूर घे. मित्रांनो, आम्हाला AC रूम विथ डबल बेड, ते पण 2. हे बघा कसे झोपलेत, आल्या रात्रभर झोपलेत, दुपारी पण झोपलेत. आणि आता इथे फुल पसार आहे. तर एकची कॉस्टिंग आम्हाला 2000ला पडलं 24 तासासाठी. चेकिंग केलं आहे 12 वाजता, पण आम्ही आलो 2 वाजता. 12 वाजता चेकिंग आणि सकाळी 11 वाजता चेकआउट. आता एक मस्त पॉवर नॅप घेतो. प्लीज शांत बसा सर्वांनी. दिनचक पूजा. हे पांडा असं आहे ना, कधी पण कुठे ना दिवसभर झोपतो आणि आम्हाला बोलतो की मला बाहेर नेत नाही. तर मित्रांनो, आम्ही निघालोय फिरायला. We are going to which beach? Which beach? There are many beaches. Yeah. I'm talking about the beach we are going to. Everyone is beach, bro. Yes, we are going to a Kashili beach, right? Yes, Kashili Yeah. beach. देवबाग. Stay tuned. दीक्षा, काय चाललंय तुझं? तुला व्लॉगिंग करायचं स्वतःच चालू आहे तुझं. स्टोरीज टाक, हे टाक, ते टाक. We'll miss sunset, guys. Don't do time. बघा माझी वाईफ कशी दिसते आज. बाबी आणि तो बघा वॉचमॅन तिचा. आणि हा कोण आहे? ए माली. पुष्पा. Look who is the star here. Hold this. What is this? लाखो दिलो का राजा. लाखो दिलो का राजा. जीवन भाळराव. Sadhu soon. साडू सून. आज साडू. चला मित्रांनो, आम्ही चाललो आता मस्त की बीच वरती. कशाली बीच आहे इकडे, देवबाग बीच आहे, जे तुम्ही रील्स मध्ये बघितलं असाल. हे बघा व्लॉगिंग लाईफ. हातात कॅमेरा, बॅग हे कॅरी करायला लागतं आम्हाला. ठीक आहे, कॅरी वगैरे करणं ना सर्व आपल्याला स्वतःच करायला लागतं. प्रतीक बोलतो बेबी प्लीज. साडू सून नाही, झाडू सून होशील लोक. व्हॉट इज दिस नॉनसेन्स मॅन? Let's झाडू. go. We have to catch sunset. या ओके फाईन. कॅचीच करा फक्त. झाडू होशील लवकर झाडू. भाई साहब, खूप जास्त ट्रॅफिक आहे. म्हणजे रस्ता छोटा असल्यामुळे सीन असा होतोय की एक गाडी पास होते तर एक गाडीला होल्ड करावं लागते. आणि रस्ता पण खूप खराब आहे. तर तुम्ही बघू शकता, आम्ही चालत चाललो आता. आणि मे बी मला असं वाटतं की सनसेट होऊन जाईल आम्ही वरती जाईपर्यंत. होप सो. लेट्स सी, बघू आपण सनसेट भेटतो की नाही आपल्याला. फायनली आम्ही आलेलो आहोत जिथे सनसेट होतो, कशेली बीच. Wow. जस्ट ब्युटिफुल. कसं वाटतंय व्ह्यू? माय गॉड, माय गॉड. मित्रांनो, हा बघा व्ह्यू. आता आम्ही झाला तिकडे खाली. गाडी पार्क केली आम्ही इकडे. थोडं चालत कसरत करून इथून खाली वॉक करत 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 संपत नाही. गाडी पार्क केली मी इकडे. आणि आम्हाला थोडं पार्किंग लांब भेटल्यामुळे थोडासा ट्रेकिंग करायला लागेल. तुम्ही बघितलं असेल आता व्ह्यू एक. पण तुम्हाला एक कमालचा व्ह्यू दाखवतो खाली जाऊन. हा आहे कशेलीचा देवबाग बीच.
खूप रील्स सारे बघितलं असाल तुम्ही की हा एक स्पॉट करायचाच आहे. इथे छोटे रस्ते असल्यामुळे ना एवढी गर्दी आहे ना, म्हणजे हे बघा पार्किंग बघा, हे लोकल्स पार्किंग आहे म्हणून लावून गेलेत मस्त. पण आम्हाला पार्किंग कुठल्या कुठे करून कसं तरी मग आलो आणि झाड वगैरे आजूबाजूला असल्यामुळे ना फुल ट्रॅफिक जाम. आणि त्यात बस हे बघा, हे आपले इकडचे लोकल्स आहेत, हे ना तुम्ही भेटा सर्वांनी येऊन. ठीक आहे, हे त्यांची रिक्षा आहे. तुमचा नंबर मला द्या, मी तुमचा नंबर टाकतो. तर हे तुम्हाला हेल्प करतील इकडे. जर तुम्ही कुठून पण आला रेल्वे स्टेशनवरनं रत्नागिरीचा, यांना कॉन्टॅक्ट करा. मी यांचा नंबर आहे ते टाकतो ब्लॉगच्या खाली एंडिंगला. तर तुम्हाला जर रिक्षा पाहिजे असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. तुमचं नाव दादा? संदीप आडुरेकर. संदीप आडुरेकर. ठीक आहे, चालेल. संदीप दादाने एकदा हाय बोला सर्वांनी. तर दादा बोलले आम्हाला पण घ्या जरा ब्लॉगमध्ये. म्हणून म्हटलं तुम्हाला पण सपोर्ट होईल. त्यांचा नंबर घेतला इथे, संदीप आडुरेकर, नाव सेव्ह करतो. जर तुम्हाला पाहिजे असेल त्यांची रिक्षा बुक करा, तुम्हाला फिरवतील इकडे. इकडे तुम्हाला पार्किंगचे 10 रुपये ऑटो बाईकवाल्यांना आहे आणि 4 व्हीलर 50 रुपये. इकडे एक व्ह्यू पॉईंट आहे, इकडे पार्किंग आहे. पण इथपर्यंत पोहोचलेली जाम मोठी गोष्ट आहे. एवढं फेमस झालं की सर्वजणांना इकडे यायचं आहे, म्हणून तुम्ही पण या नक्की. पण ऑफ सीझनला या, आमच्यासारखा नाद करू नका 31st येऊन. सनसेट ऑलमोस्ट व्हायला लागले आणि आपल्याला तिकडे खाली जायचं आहे. तर तुम्हाला अशी सीड्या भेटेल ते खाली जायला, हा व्ह्यू एन्जॉय करायला. तुम्हाला जर खाली बीचच्या इथे जायचं असेल तर हा रस्ता चूज करा. ना तिकडून सरळ आहे, तर तुम्हाला त्या व्ह्यू पॉईंटला घेऊन जाईल. पण आता सनसेट ऑलमोस्ट झालेला म्हणून आम्ही म्हटलं जरा पहिला खाली जातो मग वरती जातो. पण आता हे लोक गेलेत तर मी एकदा वरती जातो परत फटाफट शूट करायला. माझी कंडिशन तुम्ही बघू शकताय. आता मी त्या कंडिशनमध्ये नाही, पण तुमच्यासाठी मी करणार आहे. कारण का गाडी पण चालू आणि हे पण करावं लागतं तुमच्यासाठी. तुमचं प्रेम थोडं तुम्हाला फूड स्टॉल्स पण भेटतील. एकदम 5 मिनटावरती आहे, दिसत होतं मी आता खाली आलो इकडे आणि लगेच व्ह्यू. तर 31st गर्दी तुम्ही बघू शकता, केवढी गर्दी आहे इकडे. वरती पण गर्दी, पार्किंगला पण गर्दी, सर्वीकडे गर्दीच गर्दी आहे. आणि इकडे पण गर्दी आहे. इथे फोटो सेशन मी करणार नाही, फक्त एक थोडा शूट करून लगेच निघणार आहे खाली. हा एक व्ह्यू पॉईंट आहे इथे, फोटो शूट चांगले येतील तुमचे. इथून गेला तर डायरेक्ट पाण्यात. इथे आमचा फोटो सेशन चालू आहे. हा व्ह्यू तुम्हाला दिसत असेल, पण हा व्ह्यू एवढा खतरनाक दिसतो ना. आता सनसेट झाला आणि ना हेच एक मोठा सॅड रियालिटी आहे की इथे ट्रॅफिक पण खूप जास्त आहे, रश पण खूप जास्त आहे. तर माझं म्हणणं असंच आहे की तुम्ही ऑफ सीझनला या, खूप मजा करा. खूप चांगला लोकेशन आहे. काय आलं दीक्षा? फोटो काढायचा. इथे गर्दी दिसते तुला? गर्दी दिसते का? तो सनसेट झालाय ऑलमोस्ट. ओके. तर फायनली मित्रांनो आम्ही आलोय हा व्ह्यू बघायला खाली. आणि आता दीक्षाचा फोटो सेशन चालू होणार आहे. जर तुम्हाला व्लॉग आणि फोटो एकसाथ काढत असेल तर कसं वाटतं बघा. ऐक ना, वॉक करा ते समोर. दिसते का दोस्ती? सर्व सेम आउटफिट, पालक पनीर, गोबी पनीर, शाही मलाई सर्व एकत्र चालले. आता परत आम्हाला वरती जायला लागेल कारण का इकडे खूप फोटो बॅक येतात. इथे फोटो सेशन आमचं संपतच नाही. ते फुल लफडी चालू आहे, फुल लफडी. कारण का सनसेट झाले पूर्ण ऑलमोस्ट. तर का परत काढायचा फोटो? कारण तू नीट नाही काढलास. आता तो डिलीट करणार मी. बघा हे जीवनची फोटोग्राफी बघा, एवढी चांगली फोटोग्राफी आहे. कॅमेराकडे लुक दे.
तरी पण त्याला काय ना काहीतरी करायचं आहे. दीक्षा मस्त कॅमेरा पकडून बसले दनादन. 128 GB आहे माझा फक्त फोन. मित्रांनो हा ब्लॉग करतो मी ते एंड. आता डे 2चा ऑलमोस्ट आमचा. पण डे 3साठी नका विसरू. स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असं सुंदर निसर्ग बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमचे कमेंट्स मला पास करा प्लीज. कारण का 31ला अशी गर्दी मी तर एक्सपेक्ट नव्हती केली रत्नागिरीमध्ये. आय थॉट गोवामध्ये असेल. आम्ही गोवाचा प्लॅन ड्रॉप केलेला आणि रत्नागिरीचा म्हटलं ऑन करू कारण का इथे गर्दी कमी असेल. पण इथे गर्दी काय संपतच नाही. आता ते लोक सर्व बसलेत आणि हा मस्त ब्युटिफुल सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे. आम्ही एन्जॉय करतोय. चला भेटू लवकरच. बाय.